रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, आणि हेच आपले हिरे मानके, दुसरी दौलत नाही, दुसरी दौलत नाही. तर आपण निघालोय महाडसाठी. आपला प्रवास आज राहणार आहे श्रीवर्धन वरून महाड, तर श्रीवर्धन, म्हसळा, लोणेरे आणि मग पुढे महाड असा प्रवास राहणार आहे. अराउंड 80 किलोमीटर्स, 1.5-2 तास, कारण वळणाचा रस्ता आहे. एकदा लोणेरे लागल्यावर मग आपण नॅशनल हायवेला जॉईन करू. पण श्रीवर्धनला येताना बघितलं, रोड्स आर व्हेरी गुड. चला आपण कंटिन्यू करूया. तर रायगड जिल्ह्यातलं महाड हे पण एक इम्पॉर्टंट टाउन आहे. इनफॅक्ट रायगडच्या सदर्न बॉर्डरवर येतं, दक्षिणच्या बॉर्डरवर येतं रायगडचं, आणि खूपच जुनं शहर आहे. इनफॅक्ट बौद्ध काळापासून आहे असं आपण म्हणू शकतो. इथं गांधारपाळे बौद्ध लेणी आहेत, आणि रेफरन्सेस आहे का महाड एकेकाळी खूप एक चांगलं पोर्ट सिटी होतं, बंदर होतं. पण नंतरच्या काळात सावित्री नदी जी महाडमधून वाहते, तर सावित्री नदीचं पात्र आणि त्याच्या पाण्याच्या लेवल्स बदलल्यामुळे, म्हणजे मोठ्या मोठ्या बोट्स होत्या त्या समुद्रातून आतमध्ये येणं बंद झालं, आणि मग महाडचं पोर्ट सिटी म्हणून डेव्हलपमेंट बंद झालं. पण आधी हिस्ट्रीमध्ये रेफरन्सेस आहेत का महाड एक पोर्ट सिटी मधून फेमस होतं. आणि सावित्रीचा रेफरन्स आला आहे, सावित्री नदीचा. तर एक महाडला अटॅच्ड एक ट्रॅजेडी आहे सावित्री नदीची. तर 2016 साली भयंकर पाऊस पडला होता, आणि इथं पूर पण आला होता महाडमध्ये. आणि जो सावित्री नदीवरचा पूल आहे, ओल्ड मुंबई गोवा हायवेवरचा जुना पूल होता ब्रिटिशकालीन, तो पुरामुळे वाहून गेला. आणि इनफॅक्ट पूल चालू होता, वाहनं होती त्याच्यावर. तर 4-5 4 व्हीलर्स आणि एक एसटीची बस, महामंडळाची बस, हे त्या पुलासोबत पाण्यात कोसळले आणि वाहून गेले. अराउंड 42 डेथ्स झाल्या त्या ट्रॅजेडीमध्ये. मग त्याच्यानंतर लगेचच सरकारी यंत्रणा कामाला लागली, आणि टेंडर वगैरे निघाली, आणि मग सावित्री नदीवरचा नवीन पूल तयार झाला. तर समटाईम्स काही लोकांना जीव गमवावं लागतं, तर सरकार जागं होतं, आणि मग असे नवीन प्रकल्प हाती घेतले जातात. महाड शहराच्या आपण जर 2 महत्वाच्या आणि ऐतिहासिक अशा गोष्टी बोलायला गेलो, इव्हेंट्स, तर सगळ्यात पहिला इव्हेंट म्हणजे महाडजवळ असलेला रायगड. आणि रायगडालाच छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपलं राजधानी घोषित केलं होतं, आणि त्यांचा राज्याभिषेक पण रायगड किल्ल्यावरच झाला होता. त्यामुळे महाडला ऐतिहासिक महत्त्व आहेच. आणि सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याचा अधिकार सगळ्यांना मिळावा, जे पब्लिक पाणी आहे, पब्लिकली अवेलेबल, ते सगळ्यांनाच त्याचा उपभोग घेता यासाठी महाडमध्ये असलेल्या चौदार तळ्यावर सत्याग्रह केला होता. तर हे 2 मेजर इव्हेंट्स आहेत महाडच्या हिस्ट्रीशी निगडीत असलेले, आणि खूपच इम्पॉर्टंट इन टर्म्स ऑफ हिस्ट्री ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र ॲज वेल. आणि फक्त यांचं इम्पॉर्टन्स आपण राजा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते असं यामुळे नाही, तर या गोष्टीचा इम्पॅक्ट खूप होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जो सत्याग्रह केला चौदार तळ्यावर, त्याचा पण,
आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडला आपली राजधानी घोषित केलं आणि त्यांचा राज्याभिषेक झाला. या दोघा गोष्टींचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे हिस्ट्रीमध्ये. The next day. आज आपल्याला रस्ता घेऊन जातो रायगडाच्या पायथ्याशी, रायगड रोपवे पर्यंत, आणि तिथून मग आपण रोपवेने किल्ले रायगडापर्यंत जाणार आहोत. आपण ही रायगडला जाण्यासाठी चढाई सुरू केलेली आहे. स्टीप स्लोप आहेत खूप, आणि जे कर्व्स आहेत ते पण खूप शार्प आहेत. बस वगैरे येणे तर खूप मुश्किल आहे, बाईक आणि कारचे ओके. मी जेवढं वाचलं तर वरती पार्किंग वगैरेची व्यवस्था आहे, रेस्टॉरंट्स वगैरे आहेत. तर लेट्स सी. आता वीकेंड आहे तर थोडी गर्दी एक्सपेक्टेड आहे, बट फुल्ली प्रिपेअर्ड फॉर दॅट. महाड पासून इथपर्यंत रस्ता फुल्ली कॉन्क्रीट आहे. एखाद दोन चिंकू मिंकू अक्षरशः म्हणजे 100-1 मीटरचे पॅचेस सोडले तर बाकी थ्रू अँड थ्रू रस्ता खूपच छान आहे. मला व्हिडिओमध्ये दिसत असेल रोपवेच्या ट्रॉलीज. Starting with the ropeway ride, around 760 मीटरची टोटल लेंथ आहे रोपवेचे. आपण रोपवे राईड म्हणू 760 मीटर्स. आणि आत्ताचा जो सगळ्यात मोठा स्पॅन आहे ऑलमोस्ट 550 मीटरचा, तो आपण आता स्टार्ट करतोय. रोपवे ती आहे आपली गाडी. परंतु उंचीने तोडता आणि दौलताबादचा दशगुण उंच ऐसे देखून आपले महाराज संतुष्ट झाले आणि बोलिले की तख्ता जागा हाच गड करावा. तख्त म्हणजे स्वराज्याची जागा. आठवाला इंग्रजांनी आपल्या गडावर तोफांचा हल्ला केला. तो भयानक हल्ला केला ब्रिटिशांनी. कर्नल प्रथम मेजर हॉल याने दारुगोळ्याचं कोठार उद्ध्वस्त केलं आणि आपला रायगड हा इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे 11 दिवस हा रायगड किल्ला जळत होता. हे लाकडी जेवढं होतं ते त्या काळात जळून गेलं. तुम्ही कल्पना करायची आहे की दगडाचं काम इतकं भव्य आहे, तर शिवाजी महाराजांच्या काळात लाकडाचं काम किती मजबूत असेल. राजस्थान मधले किल्ले हे सुरक्षित आहेत कारण ते राजे शरण गेलेले आहेत, मांडणी झाले. मराठ्यांचा आपला इतिहास आहे.
की अरे अंधाराला घाबरत नाही, त्याला आबाळाची साथ आहे आणि मोडेल पण वाकणार नाही, मर्द मराठ्याची जात आहे. रायगडाच्या आता आपण आलोय बाल्य किल्ल्यामध्ये. बाल्य किल्ला म्हणजे गडाचा अति महत्वाचा भाग, त्याला इतिहासात बाल्य किल्ला असं म्हणतात. जे तुम्हाला दगडाचं काम दिसतं शिवकालात केलं की राजांच्या काळात काही सिमेंट नव्हतं, हे बांधकाम जोडण्यासाठी गुळ, शिस आणि चुन्याचा वापर केला. आणि जे विटांचं जे काम दिसतं हे पेशवे काळ झालं 1733 मध्ये दुसऱ्या बाजीरावांच्या काळात झालं होतं. आणि समोरची खाली वाडे दिसतात हे स्वराज्याचं मंत्रालय होतं, अष्टप्रधान मंडळ होतं राजांचे, जे 8 मंत्री त्यांचे वाडे होते. मोरपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, मिराजी रावजी पंडित, दत्ताजी त्रिंबक, रघुनाथ पंत, अण्णाजी दत्तो, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र, अशा 8 मंत्र्यांची वाडी इथे आहे. इथे 5 आहेत, त्याच्या मागे 3 आहेत. हिरीच्या डोंगराच्या मागे प्रतापगड पूर्ण खोर आहे. त्याला इतिहासात जावळीचं खोरं म्हणतात. त्याला जावळी खोरे इतके घनदाट होतं, अस्वलीच्या केसात सोल लिहू सापडेल पण या जावळीच्या खोऱ्यात मोकाड सोल हत्ती सापडणार नाही, इतके घनदाट होतं. डाव्या साईडला कोठार आहे, धान्य कोठार आहे. गडावर धान्य साठवायचा, गडावरती इथे धान्य बाल्य किल्ल्यासाठी ते स्टोर करायचे. जर गड पडला, आक्रमण झालं तर आपल्या गडाला 6 महिने पुरेसा साठा किंवा तलामध्ये या ठिकाणी केला जात होता. आणि आपल्या लोकांच्या त्या काळ वेळा पडला तर तुम्ही पाहू शकता 22 फूट खोल आहे, एक 25 फूट आहे आणि एक 15 फूट. ईशान्य हात ठेवा, कारण मोबाईल वागताना पाहिजे काळजी घ्या. एक मोबाईल साईडला ठेवा. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी आणि हेच आपले हिरे मानके, दुसरी दौलत नाही की महाराष्ट्राचा सूर्य मावळला. अखंड महाराष्ट्र पोरका झाला. राजांनी आपला प्राण इथे सोडला आणि इथून 1 किलोमीटर अंतर समोरचं मंदिर आहे जगदीश्वर महादेवाचं मंदिर, आणि मंदिराच्या बाजूला गोल आकार पांढरं घुमट आहे. मानाचा मुजरा करा. हा राजांचा राजवाडा होता, हा भव्य होता, 2 मजली होता. हा मध्ये पार्टिशन येतं, आउटलेट आहे ते दगडाचे छोटे खोल, ज्याला इतिहासामध्ये म्हणतो आपण मुकपाकखाना, की राजांसाठी इथं रायगडास इथं स्वयंपाक केला जात होता. आणि आपण पाहिलं की जे छोटे होल दिसतात ते बुरुज आहेत, टेहळणी पॉइंट म्हटले, पहाऱ्यासाठी होतं. उजव्या बाजूला आणि डाव्या साईडला टेहळणी बुरुज होत्या. काय गोल आकाराचे बुरुज दिसतात. या बुरुजाला इतिहासामध्ये सप्त मनोरे असं म्हणतात, की शिवकालात हे बुरुज एकावर एक 7 मजली होते. पूर्वी राजांच्या राण्या होत्या, त्यांना गडावर थंड हवेशीर बसणारं ठिकाण गडावरती इथं होतं. याच्यावरून कळायचं की आपल्या राजांचं राजवैभव काय असेल गडावर, अशी कल्पना करायची. काळात मनोऱ्यांमध्ये 300 दिवे लावायचे, मखमली पडदे, आणि याचं पूर्ण प्रतिबिंब पाण्याचं तलाव खाली आहे गंगा सागरात दिसत होतं. डाव्या साईडचे कामं चाललेले आहेत, नक्षीकाम दिसतं या बुरुजाला. इतिहासामध्ये विजयस्तंभ म्हणतात, विजयाचं प्रतीक होतं. गड जिंकला की मावळे गडावर स्वराज्याचं भगवा निशाण फडकवून आपला विजय प्राप्त करत, इतिहासामध्ये विजयस्तंभ असं म्हणतात. भगवा ध्वज फडकवायचे. विटांचं जे काम दिसतं ते टाकसाळ होतं महाराजांचं, छापखाना होता. पुरी मुद्रा तिथे बनवायची, शिवराई होऊन राजमुद्रा. शिवरायांच्या राजमुद्रेवरती लिहित होता काळात, प्रतिभचंद्र लेखे वर्धविश्व वंदिता, शाह सोनो शिवशा मुद्रा भद्राय राजते, अशी महाराजांची राजमुद्रा होती. प्रतिभतेचा चंद्र जसा कलेकले उगवतो, अशाच प्रकारे शहाजी राजांचे पुत्र शिवराय यांचं हे राज्य प्रतिभतेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जावं, अशी महाराजांची राजमुद्रा तेथे बनवायची. डाव्या साईडला अष्टकोनी महाराजांची बाल्कनी होती, सज्जा वाड्याची गॅलरी होती, 5 मजली होतं. आणि जे आता आतमध्ये तळघर आहे, ताई आहेत उभ्या, तिथे अंडरग्राऊंड खोली 10 बाय 15ची रूम आहे. त्याला इतिहासामध्ये म्हणतात गुप्त खलबतखाना, चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. महाराजांचे गुप्त हेर होते बहिर्जी नाईक आणि महाराज यांच्या रायगडावर गोपनीय बातम्या गडावरती तळघरात होत होत्या. त्याला इतिहासामध्ये गुप्त खलबतखाना असं म्हणतात. व काही तज्ञांची मतं आहेत, राजाने त्या काळातलं रत्नशाह देखील होते. छत्रपती शिवरायांनी ज्यावेळी सुरतेवर छापा मारून जो खजिना आणला होता, स्वारी केली, जो खजिना रायगडाशी ठेवला होता, रत्नशाह देखील याला म्हणतात. पश्चिम बघा, लाईटचे पोल्स तुम्हाला पश्चिम टोकाला इतिहासात हिरकणीचा बुरुज म्हणतात. लाईटच्या पोलापासून 1 तास लागतो किल्ल्याचं पश्चिम टोकाला. त्याला इतिहासामध्ये हिरकणीचा बुरुज महाराजांच्या काळात कोजारी पौर्णिमेचा दिवस होता आणि हिरा नावाची माता दूध विकायला आली होती गडावर. गडाचे नियम होते, सूर्य मावळला की दरवाजा बंद व्हायचा. सूर्य मावळला रायगडाचा पश्चिमेकडचा आपण पाहिलं जे बुरुज आहे तिथा कात कडा होता, मावळता कडा. गडाचा उत्तरेकडचा मुख्य दरवाजा बंद झाला. हिरा रायगडास अडकली, माता विनंती करू लागली, मला सोडा माझं बाळ खाली. हिरा तर त्या काळामध्ये ती माता
होळीच्या माळापासून गडाच्या गेटपर्यंत गेली आणि चांगोजी काटकरांना विनंती केली, मला सोडा, माझं बाळ खाली आहे. ते म्हणतात, नाही हिरा, महाराजांची आज्ञा आहे, आम्ही तुम्हाला सोडलं तर आम्हाला शिक्षा होईल. तर त्या मातेला राहण्याची सोय केली गडावर. पण त्या मातेच्या हृदयात प्रश्न होता, माझं बाळ काय करेल. बाळाच्या प्रेमासाठी ती माय माऊली रायगडाचा पश्चिमेकडचा कडा उतरून खाली गेली. ही बातमी शिवरायांना कळाली की रायगड आम्ही अभेद्य आणि बेलाक निवडला आणि या रायगडावरून जर एक महिला उतरेल याचा अर्थ शत्रूचा धोका आहे. रायगडाचा पश्चिमेकडचा कडा तासून घेतला, तटबंदी उभारून तोफा ठेवल्या गेल्या आणि त्या कडेला इतिहासामध्ये हिरकणीचा बुरुज म्हणतात. ते पायथ्याला जे गाव आहे ना, ते हिरकणी वाडी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मातेचा सन्मान केला रायगडावर दरबारामध्ये आणि तो सत्कार शिवरायांनी हिरोजी इंदुरकरांच्या हस्ते केला, कारण बांधकामाची चूक हिरोजींना कळली पाहिजे. पुढे कविता म्हटली जाते की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची आणि कथा सांगता येते अजूनी तेथील हिरकणी बुरुजाची. अरे वसले होते गाव तळाशी वालुसरे या नावाचे, राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे, सोबत होते हिरा नावत्या तडपदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूत घेऊन गडावरी आणि चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूत घालता ही राशनभर विसावली, ध्यानी नाही तिच्या मनी कधी सांज वेळ लटवून गेली. सूर्य देवता मावळते झाले बंद गडाचे दरवाजे, मनात भ्याली हिरा म्हणाली घरी ताने बाळ माझे. हात जोडून करी विनवणी म्हणे गडकरी जाऊ द्या खाली मला, आणि गडकरी म्हणे नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळाची ती आठव झाली माय मावली ती वेडी पिसी, कडा उतरुणी धावत जाऊनी बाळाला ती घेई कुशी. आतुलनी धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले, साडी चोळी हिरास देऊनी प्रेमी सन्मानित केले. कड्यावर त्या अरे बुरुज बांधिला साक्ष आईच्या प्रेमाची आणि कथा सांगता येते अजूनही तेथे हिरकणी बुरुजाची. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला काशी क्षेत्रातले पंडित या गडास आले होते. त्यांचं नाव होतं गागा भट्ट. 7 नद्यांचं पाणी आलं गडा राज्याभिषेकाला. शिवराज्याभिषेकानंतर पाणी या तलाव सोडलं गेलं. या तलावाला इतिहासामध्ये तीर्थ गंगासागर तलाव असं म्हणतात. एका कवीने कविता म्हटलेली आहे, गंगा यमुना नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणील सप्त समुद्रांचं पाणी आणि झील राज्याभिषेकासाठी. जल हे झाले तीर्थांची घरं आणि नाव तयाचं गंगासागर. हे रायगडाचं सगळ्यात मोठं असणारं गंगासागर तलाव आहे. याच्या पुढे रायगडाचा पायी येण्याचा मार्ग आहे. जे शिवभक्त गड पायी चढतात, या बाजूने गडावर येता येतं आणि भगवा ध्वज फडकतोय, लोखंडी रेलिंग दिसते. त्या टोकाला इतिहासामध्ये टकमक टोक असं म्हणतात. प्रसिद्ध पॉइंट, चोरी लबाडी आणि गुन्हेगारांना तिथून पोत्यात बांधायचं आणि त्या व्यक्तीचा जो कडेलोट आहे हा टकमक टोकावरून केला जात होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मात्र ज्यांनी कोणाला शिक्षा दिली नाही आणि छत्रपती श्री संभाजी महाराजांनी कोणाला सोडलं नाही. चुकीला माफी नाहीये. आता आपण जाऊया शिवरायांच्या राजसभेत जाऊया दरबार पाहायला. महत्वाच्या जागी आपण आलो. शिवरायांचा दरबार, राजसभा, शिवराज्याभिषेक सोहळा चित्र पाहता हे रायगडाच्या राजसभेतलंच आहे की त्या काळात 6000 लोक बसली राज्याभिषेकाच्या वेळी. पैठणी कापडाने दरबार कापडला होता. त्या काळात महाराजांचं सिंहासन हे 32 मणाचं होतं, 1280 किलो, नवरत्न होतं. त्यावर 32 शिवचिन्ह कोरलेली होती. तराजू शिवरायांच्या न्यायाचं प्रतीक होतं. जहाज म्हटलं की शिवरायांचं आरमारावती प्रतीक होतं आणि मासा म्हणजे समुद्रावरती प्रतीक होतं. अशी 32 शिवचिन्ह कोरली होती. शिवराज्याभिषेकाच्या पोस्टमध्ये बघा, इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडर गडावर आले. नगारखान्याच्या समोर बलाढ्य देहाची हत्ती पाहून प्रश्न पडला की आम्ही 2 पायाची माणसं गडास येता थकलो, शिवरायांनी गडावरती हत्ती कशी आणले टाकात. इथे हत्तींची अंबारी होती. आताचे तज्ज्ञ अभ्यासकांची मतं की आपले महाराज ग्रेट होते. ज्यावेळी हा रायगड किल्ला बांधला शिवरायांनी गडावर छोटे हत्तींची पिल्ल पालखीत आणून त्यांचं पालन पोषण केलंय. ही महाराजांची दूरदृष्टी आहे. आणि आपण पाहिलं मेघडंबर छत्र 1985 मध्ये बसवलंय. आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती महोदय गडावर आले होते. डॉक्टर ज्ञानी जयसिंग यांच्या हस्ते छत्राचं उद्घाटन केलेलं आहे. सिंहासनाच्या बाजूला काही बांधकामं दिसतात. उजव्या बाजूला राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब बसल्या होत्या. युवराज छत्रपती श्री संभाजी राजे राजाराम महाराज बसले होते. डाव्या बाजूला 4 मंत्रिमंडळ, उजव्या साईडला 4 महाराजांचं अष्टप्रधा मंडळ होतं.
शिवराज्याभिषेक महाराज पहाटे 3ला उठले, स्नान केलं, गडदैवत शिरकाई माता जगदीश्वरला अभिषेक घातला, महाराजांनी नगारखेड्यात आले. राजांनी आपल्या 32 मणाच्या सुवर्ण सिंहास पाहिलं, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमध्ये पाहिलं आणि महाराज म्हणतात, अहो साहेब, पायऱ्या चढता सम्मा आमचे मावळे आठवतात, ज्यांच्या जीवावर आम्ही हिंदवी स्वराज्य उभं केलेलं आहे. समोर तुम्हाला बघा रायगडाची समोरची बाजू दिसते, जी शिवभक्त गड पायी चढतात ना, गडावरती या बाजूला येतात. गडदैवत शिरकाई मातेचं मंदिर, हत्ती तलाव हे गडाच्या उत्तरेकडे आहे. शिवप्रतिमा महाराजांच्या पैसे पाहतो ते सिंहासनाची प्रतिकृती आहे. 1974 ही प्रतिमा इथे बसवली. ही प्रतिमा शिवरायांचं सिंहासन आहे दरबार, या ठिकाणी आणली होती. पण आपले राजे सिंहासनावर कधी जोडे घालून बसत नव्हते. राजांच्या पाय दाखवले मोजुडी, त्यासाठी महाराजांची मूर्ती इथे बसवली आहे. आपण पाहिलं की छत्र उभारलंय आणि समोरील तुम्हाला काही बांधकामं दिसतील. याला इतिहासामध्ये ही बाजारपेठ आहे आणि डाव्या साईडला पत्र्याची इमारत दिसते ना, ती हत्तीशाळा इमारत आहे. बाजारपेठेची लांबी 800 फुटात आहे, रुंदीकरण 40 फुटामध्ये आहे. हाईट मात्र उंच केली आहे. त्या काळातले सरदार होते, हे घोड्यावर बसून खरेदी करायचे, म्हणजे घोड्याच्या हाईट प्रमाणे त्याची बांधकामं केली त्या काळात. जसं आताच्या मार्केटला असतं ना की आगे दुकान पिछे मकान, पायऱ्या दुकानाच्या बाहेर असतात. शिवाजी राजांच्या काळामध्ये अतिक्रमण नाहीये, पायऱ्या दुकानाच्या आतील भागात बांधलेल्या होत्या. बाजारपेठेचे व्यापारी होते, त्यांचं नाव होतं नागप्पा सेट्टी नावाचे होते. शिवाजी महाराजांच्या काळात स्वतःचं नाव लिहिण्याची मुभा नसल्यामुळे नागप्पाने काय केलं, आपल्या जाहिरातीसाठी दुकानात चित्र काढलं नागाचं, म्हणजे गडावरचे लोक ओळखायचे की नागप्पांचं दुकान होतं, ऍडव्हर्टाईज त्या काळात. नारा दिवस आपल्या हिंदूंचं प्रतीक आहे, पण जे तुम्हाला घुमट रस्ता दिसते त्या बांधलेली, म्हणजे लांबून पण मस्जिद दिसतं, कारण मोगलाई हल्ला करू नये. आतमध्ये शिवलिंग आणि हनुमानाची मूर्ती आहे. या जगदीश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि उत्तराखंडातले कविभूषण यांची भेट झाली होती गडावर. मालिकेत तुम्ही काव्य ऐकता, भूषणांचे काव्य आहेत की इंद्र जमी जंब पर, बाण व स्वंब पर, रावण सदंब पर, गुकुल राज हे, ओण बरी बहा पर, समृती रहा पर, जोशत जहा पर, रामधूज राज हे, दावा द्रुम दुंड पर, चितामृक झुंड पर, भूषण वितुंड पर, जैसे मृग राज हे, तेज तम अंश पर, कर्ण जिमी कंस पर, त्योमलेंच वंश पर, शेर शिवराज हे, शेर शिवराज. तर मित्रांनो, आत्ताच आपण किल्ले रायगडची सफर पूर्ण केली आणि आता रायगड आपण उतरतोय आणि रायगडानंतर डायरेक्ट चाललोय आपण महाडमध्ये चौदार तळ्यावर. कारण आनंद शिंदेच्या शब्दात सांगायचं झालं तर दोनच राजे इथे झाले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. चला. दोनच राजे जिथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर.
आता आपण आलो आहोत महाड येथे असलेल्या चौदार तळे येथे. याचं चौदार तळ्याचं इम्पॉर्टन्स असं किंवा हिस्ट्री असं का 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 5,000 अनुयायांसह इथं सत्याग्रह केला होता आणि तो पाण्यासाठी होता. पाणी जे आपलं मूलभूत हक्क आहे, आपण पाण्याविना जगण्याचा विचार सुद्धा नाही करू शकत, तर त्या पाण्यासाठी सत्याग्रह केला होता. म्हणजे त्यांनी येऊन आधी इथं पाणी चाकलं आणि मग त्यांच्या अनुयायांनी पण इथं पाणी घेतलं. याची हिस्ट्री अशी आहे की ब्रिटिश सरकारने नियम काढला होता की जे पाण्याचे स्रोत आहे, जे गव्हर्नमेंट मेंटेन करतं किंवा जे गव्हर्नमेंटने सुरू केलेले आहेत, त्याच्यामधून कोणालाही पाणी पिता येईल, पाणी घेता येईल, पाणी वापरता येईल. आणि महाड नगरपालिकेने पण तसा 1924 मध्ये संकल्प केलेला होता. तशी एक ऑर्डर पण काढलेली होती, पण ग्राउंड रिॲलिटी थोडी वेगळी होती. अस्पृश्य जातींना इथून पाणी घेण्यास मज्जा होता आणि त्यामुळेच आंबेडकरांनी येऊन इथं सत्याग्रह केला. त्यांच्या मते सत्याग्रह हा काय पाण्यासाठी नव्हता, तर आपल्या मानवी मूलभूत हक्कांसाठी होता. पाणी हे एक नॅचरल कमोडिटी आहे आणि ते सगळ्यांनाच पिता यावं, सगळ्यांनाच त्याचा उपभोग घेता यावा, यासाठी होता. आंबेडकरांनी जरी सत्याग्रह केला, सगळ्यांनी पाणी इथलं घेतलं, पण समाजात कडवटपणा एवढा होता की नंतर या तलावाचं परत शुद्धीकरण केलं गेलं. म्हणजे त्या इन्स्टंटला आपण म्हणू शकतो का त्यांना यश लाभलं नाही. पुढेही त्यांची लढाई अजून तीव्र होत गेली आणि महाडमध्येच 25 डिसेंबर 1927 रोजी त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं. मनुस्मृती स्त्रियांना आणि जे आपण अस्पृश्य जाती आहे त्यांना अक्षरशः हीन लेखता आणि त्यांच्या विरुद्ध काय काय लिहिलं गेलेलं त्या पुस्तकात, म्हणून त्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी मनुस्मृतीचं महाडमध्येच दहन केलं. आता हे ज्या हक्कासाठी लढाई होती ती त्यांनी मग शेवटी संविधानातून पूर्ण केली आणि सगळ्यांनाच समान हक्क दिले. महाडचा जो महान सत्याग्रह होता आणि संघर्ष होता, त्याचाच एक प्रतीक म्हणून इथं जवळच हार्डली 5 मिनिट्स वॉकिंग एक क्रांतीभूमी आणि क्रांतीस्तंभ आहे, तो देखील आपण बघून आलेलो आहोत. रस्ता आणि रस्सा ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण ह्या चॅनलवर गावोगावी रस्त्याने फिरत असतो, रस्त्यांबद्दल बोलत असतो, आपण जिथं जातो तिथल्या पारंपरिक गोष्टींबद्दल, तिथल्या इतिहासाबद्दल बोलत असतो आणि अशा महत्त्वाच्या वास्तूंना भेट देखील देतो. तर आपल्या या रायगड सिरीजमध्ये आज आपल्याला 2 महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठिकाणं बघायला मिळाली. खूपच सॅटिस्फॅक्टरी एक्सपिरियन्स होता.